नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे रुद्रपूर गावातील एक थरारक कहाणी. कथेचे मूळ नाव आहे पुनर्जन्म. कथेचे लेखक आहेत नरेंद्र कुलकर्णी. कथेला आता सुरुवात करू. सायली आणि श्रेयस यांचं नुकतंच लग्न झालं होतं. दोघांचाही प्रेम विवाह झाला होता. अगदी दोघांच्याही घरातून विरोध असून सुद्धा दोघांनी लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतर मात्र दोघांच्याही घरातून त्यांच्या नात्याचा स्वीकार झाला होता. लग्न झाल्यावर काहीच दिवसात दोघांनी कुठेतरी फिरायला जायचा विचार केला आणि जवळपासच कुठेतरी जावं म्हणून शेवटी त्यांचं महाबळेश्वरला जायचं ठरलं. कारण श्रेयसचा स्वतःचा व्यवसाय असला तरी सायली एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होती. त्यामुळे तिला जास्त सुट्टी मिळणार नव्हती. श्रेयसचा प्रणव नावाचा एक मित्र होता. त्याचं सुद्धा अगदी नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे श्रेयसने प्रणव आणि त्याची बायको प्रिया यांनाही सोबत घ्यायचं ठरवलं. महाबळेश्वरला कारने जावं असं त्यांनी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी ते महाबळेश्वरला जायला निघाले. आजूबाजूचा निसर्ग आणि कारमध्ये लावलेली रोमॅन्टिक गाणी ह्यामुळे प्रवास सुखकर होत होता. सोबत गाडीत एकमेकांची चेष्टा चालली होती. दुपारी एका हॉटेलमध्ये जेवण करून त्यांची पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. आता घाट रस्ता सुरू झाला होता. त्यांनी काही अंतर ओलांडलं, पण आणखी थोडं अंतर पुढे गेल्यावर त्यांना दिसून आलं की घाटात दरड कोसळल्यामुळे पुढचा रस्ता बंद झाला होता. आणखी काही गाड्या सुद्धा तिथेच थांबल्या होत्या. थोडी चौकशी केल्यावर अशी माहिती मिळाली की तो रस्ता दुसऱ्या दिवशी सकाळीच मोकळा होणार होता आणि परत दुसऱ्या मार्गानं जायचं ठरवलं तर 150 किलोमीटर मागे जावं लागणार होतं. त्यातच आता दिवस मावळतीला आला होता. संध्याकाळ होत आली होती. त्यामुळे आता कुठेतरी जवळपासच आसरा शोधावा लागणार होता. त्याच ठिकाणी किंचित दूरवर छोटी हॉटेल्स आणि लॉज होते, पण त्यांच्या आधी तिथे पोचलेल्या लोकांनी ते आधीच बुक केले होते. त्यामुळे त्या हॉटेल आणि लॉजवर रूम शिल्लक नव्हत्या. इतक्यात थोड्या दूरवर एका टेकडीच्या खाली त्यांना एक घर नजरेस पडलं. अरे ते बघ, काहीतरी दिसतंय तिथे. जायचं का तिथे? आजची रात्र राहायला जागा मिळेल का विचारू, प्रणव म्हणाला. अरे असं कसं कोणाच्या घरी जायचं, प्रिया म्हणाली. अगं आपण सगळी परिस्थिती सांगूया त्यांना, हवं तर भाडं देऊया आणि अशा परिस्थितीत माणुसकीचा झरा वाहत असतो, सायली म्हणाली. चला बघूया तरी जाऊन, श्रेयस म्हणाला. त्यांनी गाडी बाजूलाच लावली आणि ते सगळे चालतच त्या घराकडे निघाले. पण ह्या अशा घाटात घर कसं काय बांधलं असेल कोणी? श्रेयसच्या मनात विचार चमकून गेला. काहीच वेळात ते त्या घराजवळ पोचले. प्रणवने दरवाजाची कडी वाजवली. तसे काहीच वेळात एका म्हाताऱ्यानं दरवाजा उघडला. त्याच्या पेहरावावरून तो तिथला नोकर आहे हे सर्वांना लगेच समजून आलं. कोण पाहिजे? नोकराने विचारलं. घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झालाय. रस्ता उद्या सकाळी सुरू होईल असं आम्हाला कळलंय आणि आसपासची सगळी हॉटेल आणि लॉज सुद्धा फुल झालेत. आमच्या सोबत आमच्या पत्नी सुद्धा आहेत. आजची रात्र जर ह्या घरात राहता आलं तर भाडं सुद्धा देऊ आम्ही, प्रणव म्हणाला. आधी लक्षात घ्या, हे घर नाही हवेली आहे ही. यात तुम्हाला दोघांना 2 खोल्या देतो. सामान माझा नातू आणेल, तुम्ही या, तो नोकर म्हणाला. त्या नोकराचे शब्द ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सगळे त्या नोकराच्या मागे चालू लागले. पण अचानक एके ठिकाणी श्रेयस थबकला. इथे तर एक फोटो होता ना, तो कुठे गेला? श्रेयसने विचारलं. श्रेयसचा हा प्रश्न ऐकून तो नोकर चमकलाच. तो फोटो आता दुसरीकडे नेलाय. हातपाय धुवून खाली या चहा घ्यायला, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव लपवत नोकर म्हणाला. त्यांना त्यांच्या खोल्या दाखवून नोकर तिथून निघून गेला. काय रे श्रेयस, तू आला आहेस का कधी इथे? सायलीनं विचारलं. नाही ग,
मी कशाला येऊ इथे, श्रेयस म्हणाला. अरे मग तुला त्या फोटोबद्दल कसं काय माहीत, सायलीनं विचारलं. माहीत नाही, पण हे घर ओळखीचं वाटतंय मला. असं वाटतंय की माझं काहीतरी नातं आहे या घरासोबत, श्रेयस म्हणाला. काही पण काय बडबडतोयस, ह्या घरात तू कशाला येशील, सायलीनं विचारलं. तेच समजत नाहीये, श्रेयस म्हणाला. बरं चल खाली जाऊया, असं म्हणत सायली आणि श्रेयस दोघेही खाली आले. प्रिया आणि प्रणव अगोदरच खाली आले होते. नोकराच्या नातवाने चहा आणला आणि पाठोपाठ नोकर सुद्धा तिथे आला. मस्त आहे चहा, चहाचा एक घोट घेत प्रणव म्हणाला. हो, ह्या चहापुडीचा ब्रँड बाकी कुठे सहसा मिळत नाही. आमच्या मालकांचा आसामला चहाचा मळा आहे, तिथेच हा ब्रँड तयार होतो आणि फक्त परदेशात पाठवला जातो, नोकर म्हणाला. नागा ब्रँड, श्रेयस उद्गारला. त्याच्या या उत्तराने नोकर दचकलाच. तुम्हाला कसं माहीत? तुम्ही आधी प्यायला आहे का या ब्रँडचा चहा, नोकरानं विचारलं. नाही, श्रेयस उद्गारला. मग तुमचे कोणी नातेवाईक या गावात राहतात का, नोकरानं विचारलं. नाही हो, जर तसं असतं तर आम्ही इथे का आलो असतो, त्यांच्याच घरी नसतो का गेलो, श्रेयसने उत्तर दिलं. ते पण खरंच आहे म्हणा, पण मग तुम्हाला त्या जागेवरचा फोटो, आता ह्या चहाचा ब्रँड, हे सगळं कसं समजलं? कारण ह्यापूर्वी तुम्ही इथं येऊन गेल्याचं मला तरी नाही आठवत. कारण गेली 60 वर्ष मी इथेच आहे, नोकर म्हणाला. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी इथे पहिल्यांदाच येतोय, पण का कोण जाणे, ही हवेली मला ओळखीची वाटतीये. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात माझा वावर होता असं वाटतंय मला, श्रेयस म्हणाला. कसं शक्य आहे? गेल्या 30 वर्षात मी आणि इथले मालक यांना सोडून कोणीही इथे आलेलं नाही, नोकर म्हणाला. का, कोणी नातेवाईक येत नाही तिथे, प्रणवने विचारलं. नाही, इथे कोणीही येत नाही, नोकर म्हणाला. का, सायलीनं चौकसपणे विचारलं. हे पहा, 2 दिवसाच्या पाहुण्या आहात तुम्ही, पाहुण्याच राहा, जास्त चौकशी नका करू. आणि अजून एक गोष्ट, मागच्या बागेत चुकूनही जाऊ नका, नोकर म्हणाला. काका, आम्ही शहरातले, अशी मोठी हवेली आजपर्यंत आम्ही पाहिलेली नाही. सगळी हवेली तर बघू शकतो ना आम्ही, प्रियानं विचारलं. हो, हा माझा नातू बाळू, तो दाखवेल सगळी हवेली तुम्हाला, असे म्हणत त्या नोकराने बाळूला सगळी हवेली दाखवायला सांगितली आणि ते रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. बाळू त्या चौघांना हवेली दाखवत होता. ह्या खोलीत सगळं धान्य ठेवलं जातं. गहू, ज्वारी, बाजरी, शेंगा, जे काही शेतात पिकेल ते इथे आणून त्याची अशी थप्पी केली जाते, बाळू म्हणाला. नाही, कापूस आणि सोयाबीन इथे नाही ठेवलं जात, त्यासाठी दुसरी खोली आहे, श्रेयस म्हणाला. त्याच्या ह्या बोलण्याने बाळू सुद्धा जरा चपापलाच. हा हो, खरं आहे, ते पलीकडच्या खोलीत ठेवलं जातं, बाळू म्हणाला. आणि इथलं जातं कुठं गेलं रे, श्रेयसने विचारलं. आता कशाला जातं लागतंय, गावात एक गिरणी झाली की मागच्या वर्षी, म्हणून काढून टाकायला लावलं जातं मालकांनी, बाळू म्हणाला. मालक म्हणजे राजसाहेब, श्रेयसने विचारलं. व्हय, चला पुढे, पुढची खोली दाखवतो, असे म्हणत बाळू पुढे चालू लागला आणि त्याच्या पाठोपाठ ते चौघे चालू लागले. किती खोल्या आहेत रे हवेलीत, प्रियाने विचारलं. 7 खोल्या आणि एक तळघर, श्रेयसच्या या उत्तराने सगळेच चमकले. 7 खोल्या आहेत हे बरोबर आहे जी, पण तळघर नाही, बाळू म्हणाला. आहे, तुला माहीत नसेल, आजोबांना विचार, श्रेयस म्हणाला. ह्यावर बाळूने होकारार्थी मान हलवली. इथं कापूस आणि सोयाबीन ठेवतात जी, बाळू म्हणाला. आणि इथला तेलाचा घाणा कुठं आहे रे, श्रेयसने विचारलं. तो पण मालकांनी काढून टाकला. आता तेलाचा कारखाना हाय नव त्यांचा, हवेलीपासून जवळच हाय, बाळू म्हणाला. कुठं, राजापूरला का, श्रेयसने विचारलं. व्हय जी, पण साहेब, हे समजत तुम्हाला कसं माहीत, बाळूनं विचारलं. मला सुद्धा हेच विचारायचंय. तू इथं पहिल्यांदा येत असून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कशा काय माहीत रे तुला, प्रणवने विचारलं. मला नाही माहीत, पण इथल्या प्रत्येक कोपऱ्याशी माझं काहीतरी नातं आहे, पण कसं आणि कधी तेच मला सुद्धा समजत नाहीये, श्रेयस म्हणाला.
असं कसं होईल रे? एखादी गोष्ट समजू शकतो, पण तू इथली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी सांगतोयस, प्रणव म्हणाला. तेच तर, याच्याच काय, अजून आईबाबांच्या तोंडातून पण मी ह्या हवेलीविषयी कधीही ऐकलेलं नाही, सायली म्हणाली. गाव कोणतं रे हे? सायलीने बाळूला विचारलं. रुद्रपूर, बाळू उत्तरला. राज साहेबांचं नाव रुद्रसिंह आहे, त्यांच्याच नावावरून ह्या गावाला रुद्रपूर हे नाव पडलं आहे, श्रेयस मध्येच म्हणाला. व्हय, अगदी बरोबर साहेब, बाळू चमकून म्हणाला. आता मात्र सायलीला अजूनच आश्चर्य वाटलं. तिनं श्रेयसच्या आईला म्हणजेच तिच्या सासूला फोन लावला आणि आपण दरड कोसळल्यामुळे आज रुद्रपूरच्या एका हवेलीत राहत असल्याचं सांगितलं. तसेच त्या किंवा बाबा ह्या गावी कधी आले आहेत का किंवा आपले कोणी पूर्वज ह्या गावात होते का ह्याबाबत सुद्धा चौकशी केली, पण आईंनी नकार दिला. आता तर सायलीला अजूनच आश्चर्य वाटू लागलं होतं. श्रेयस, खरंय तुझं, ह्या हवेलीमध्ये तूच काय, पण आपले कोणतेही पूर्वज सुद्धा आलेले नाहीत, सायली म्हणाली. अगं सायली, पण मग ह्या सगळ्या गोष्टी ह्याला कशा माहिती? प्रियाने विचारलं. ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं. ह्या खोलीत सगळ्या मालकांचे फोटो लावले आहेत. हा पहिला फोटो, बाळू एका फोटोकडे हात दाखवत म्हणाला. रणजित सिंह, त्यांनीच ही हवेली बांधली. त्यावेळी फक्त 3च खोल्या होत्या, श्रेयस म्हणाला. हा, हे तर मला पण माहित नव्हतं. हा दुसरा फोटो, बाळू दुसऱ्या फोटोकडे हात दाखवत म्हणाला. हे रामसिंह, ही आत्ताची हवेली त्यांनीच बांधली आणि वाढवली. ह्यावर बाळूने होकारार्थी मान हलवली. हा तिसरा फोटो, रुद्रसिंह, बाळूचे वाक्य मध्येच तोडत श्रेयस उद्गारला. श्रेयस, ह्या सगळ्यांना तू आधी भेटलायस का? प्रणवने आश्चर्यचकित होऊन विचारलं. नाही, श्रेयस म्हणाला. अरे पण मग ह्या सगळ्यांची नावं तुला कशी माहिती? प्रियाने विचारलं. मला खरंच नाही माहीत, श्रेयस उद्गारला. असं कसं होईल रे? आधी कधी आला पण नाहीयेस इथे आणि सगळ्यांना नावासह ओळखतोयस. यातले दोघे तर तुझा जन्म व्हायच्या आधीच मेले आहेत. मग तुला त्यांची नावं माहिती असायचा संबंध येतो कुठे? सायलीनं विचारलं. बाकीच्या 2 खोल्या तुम्हाला दिल्या त्या आहेत. अजून एक हॉल आणि एक किचन आहे आणि एक आजोबांची खोली आहे. अशा 7 खोल्या आणि एक किचन आहे, बाळू म्हणाला. मागच्या बागेतलं गुलाबाचं झाड आहे का रे अजून? श्रेयसने विचारलं. नाही माहित मला, आजोबांनी बागेत जायला मनाई केलीये, बाळू थोडासा घाबरून म्हणाला. तुझ्या आजोबांचं नाव विठोबा येणार रे? श्रेयसने विचारलं. व्हयजी, बाळू उत्तरला. पण त्यांनी तर आपल्याला त्यांचं नाव सांगितलं सुद्धा नाही. मग तुला कसं माहीत? प्रियानं विचारलं. ते मला माहीत नाही, श्रेयस म्हणाला. पुन्हा तेच? अरे असं कसं माहीत नाही तुला? प्रणवने थोडे रागात विचारलं. अरे किती वेळा सांगू, मला नाही माहीत. जवळजवळ श्रेयस ओरडलाच. इतक्यात तो नोकर त्यांना बोलवायला आला. चला जेवायला सगळे, नोकर म्हणाला. काय बेत आहे विठोबा काका? भरलं वांग, भाकरी, खरडा आणि खिचडी का? श्रेयसने विचारलं. त्याच्या ह्या प्रश्नावर नोकर चपापलाच. हा, तुम्हाला कसं ठाव हे समद साहेब? आणि म्या तर माझं नाव बी सांगितलं नाही. मग माझं नाव कसं समजलं तुम्हाला? या बाळ्यानं सांगितलं व्हय? नोकरानं आश्चर्यानं विचारलं. नाही आबा, मी नाही काय सांगितलं. पण मी सांगायच्या आधीच ह्यांना फोटोतल्या सगळ्यांबद्दल माहित आहे आणि बागेतल्या गुलाबाच्या रोपाबद्दल तर मला बी काय माहित नव्हतं, पण त्यांना समद ठाव आहे, बाळू आश्चर्यानं म्हणाला. खरं सांग की बाबा, कोण आहेस तू आणि हे सगळं कसं माहित तुला? जरा काय माग पुढं झालं तर मालक फाडून खातील मला, विठोबा काकुळतीला येत म्हणाला. मला खरंच नाही माहीत की हे सगळं मला कसं माहिती ते, पण इथला कोपरान कोपरा मला माहीत आहे. आता ह्या घरातल्या तळघराविषयी तर बाळूला सुद्धा माहीत नव्हतं, तर मग मला कोण सांगणार सांगा बरं, श्रेयस म्हणाला. पुन्हा त्या तळघराविषयी काही बी बोलू नका साहेब, विठोबा म्हणाला. बर विठोबा काका, बिडीचा ब्रँड बदललात की तोच आहे अजून सुद्धा, लाल घोडा? श्रेयसने विचारलं. आता मात्र विठोबाने कपाळाला हात लावला. तू काय आधीच गुगलवर सर्च करून ठेवलंयस का रे सगळं? प्रणवने विचारलं.
आता काकांच्या बिडीचा ब्रँड गुगलवर कसा असेल रे, प्रिया म्हणाली. जाऊ दे, जावा झोपायला आता समधेजण. आणि आता गावात पुकार झालाय, ती दरड 3 दिवस काढता येणार नाहीये, विठोबा म्हणाला. आम्ही 3 दिवस राहू शकतो ना इथे, सायलीने विचारलं. भय राहावा की, साहेबांनी सांगितलं हाय की तुम्ही आता त्यांचे पाहुणे हाय, विठोबा म्हणाला. ह्यावर खुश होत चौघेही वरती आपापल्या खोलीत झोपायला गेले. श्रेयस, मला काहीतरी वेगळं वाटतंय, सायली म्हणाली. कशाबद्दल, श्रेयसने विचारलं. हेच की तू इथे आला नाहीस तरी तुला ह्या हवेलीबद्दल सगळी माहिती आहे. कसं शक्य हे, सायलीने विचारलं. तुला नक्की काय म्हणायचंय, श्रेयसने विचारलं. हा भूताटकीचा प्रकार, सायली म्हणाली. वेडी आहेस का तू? काही भयानक घडलंय का अजून? आणि 21वे शतक चालू आहे हे. भूत प्रेत वगैरे असं काही नसतं, श्रेयस म्हणाला. इतक्यात त्या हवेलीमधील वीज गेली आणि सगळीकडे गडद काळोख झाला. तशी सायली श्रेयसला बिलगली. थोड्याच वेळात दूरवर एका गाण्याचे सूर ऐकू येऊ लागले. ते ऐकून श्रेयस अचानक उठला. त्याच्या कानात ते शब्द घुमत होते. ये माधव ये, किती वर्ष वाट पाहिली मी तुझी. तुझी मालती अजूनही तुझी वाट बघतीये माधव, ये ना. तसे श्रेयस ताडकन उठला आणि त्या आवाजाच्या दिशेनं जायला निघाला. पण सायलीनं त्याला अडवलं. श्रेयस, अरे तू कुठे चाललायस, सायलीनं घाबरून विचारलं. ती माझी वाट बघतीये, मला जायला हवं. मी गेलो नाही तर तिचे वडील तिला जिवंत सोडणार नाहीत, श्रेयस उद्गारला. ती कोण ती आणि तुझा तिच्याशी काय संबंध, सायलीने विचारलं. ती माझी प्रेमिका आहे, पण आमचं हे प्रेम तिच्या वडिलांना मान्य नाही, श्रेयस म्हणाला. तू शुद्धीत आहेस का? मी तुझी बायको आहे सायली, आपलं लग्न सुद्धा झालंय, सायली म्हणाली. अचानक श्रेयसचे डोळे बंद होऊ लागले आणि त्याला झोप येऊ लागली. तसे तो झोपून गेला. सायली मात्र रात्रभर त्याच्यावर पहारा देत जागी होती. सगळेजण झोपलेले पाहून विठोबा रुद्रसिंहच्या बंगल्यावर गेला. विठोबा इतक्या रात्री बंगल्यावर आलेला बघून रुद्रसिंहला आश्चर्य वाटलं. विठोबा, तू आत्ता? रुद्रसिंहने आश्चर्यचकित होऊन विचारलं. हुकूम, आपल्या हवेलीवर ते 4 जण राहायला आले आहेत, त्यातला एक जण जरा विचित्र वाटतोय मला, विठोबा म्हणाला. म्हणजे, रुद्रसिंहने विचारलं. त्याला आपल्या भूतकाळाबद्दल सगळं माहितीये. त्या हवेलीतल्या खोल्या, तिथं असलेले फोटो, त्यातल्या माणसांबद्दल सगळं काही माहितीये, विठोबा म्हणाला. काय वय काय आहे त्याचं, रुद्रसिंहने विचारलं. 27-28 वर्षांचा असेल, विठोबा म्हणाला. कसं शक्य आहे ते? कोणी सांगितलं तर नसेल ना त्याला, रुद्रसिंहने विचारलं. नाही हुकूम, चहाचा, माझ्या बिडीचा ब्रँड सुद्धा त्याला माहितीये आणि हवेलीच्या तळघराबाबत सुद्धा त्याला माहितीये, विठोबा म्हणाला. जर तसं असेल तर तो आपल्यासाठी धोकादायक आहे. त्याला 4-5 दिवस थांबवून घे. मी उद्याच येतो आणि काय आहे ते बघतो, रुद्रसिंह म्हणाला. ह्यावर मान डोलवत विठोबा बाहेर पडला. पण आपण काहीतरी चूक केलीये असं वाटून त्याला त्याचंच मन खात होतं. ह्याच विचारात तो पुन्हा हवेलीवर पोचला आणि झोपून गेला. सकाळी नाश्त्यासाठी सगळे पुन्हा एकत्र खाली आले. श्रेयस, काय झालं होतं काल रात्री तुला, सायलीने विचारलं. कुठं काय, शांत तर झोपलो होतो मी, श्रेयस म्हणाला. म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये का, सायलीने विचारलं. कशाबद्दल, श्रेयसने विचारलं. मालतीबद्दल, सायली म्हणाली. सायलीच्या तोंडून मालती हे नाव ऐकून विठोबा दचकलाच. हे नाव तुम्हाला कसं माहीत, विठोबाने जरा घाबरतच विचारलं. ह्या श्रेयसच्या तोंडून ऐकलं काल मी, सायली उद्गारली. माझ्या तोंडून? कसं शक्य आहे, मी तर गाढ झोपलो होतो, श्रेयस म्हणाला. झोपायच्या आधी तू बडबडत होतास. मालती माझी वाट बघत असेल, ती माझी प्रेमिका आहे, असं काहीतरी बोलत होतास, सायली म्हणाली. ह्यावर मात्र विठोबा चांगलाच दचकला. काय रे श्रेयस, काय होतंय तुला, प्रणवने विचारलं. नाही माहिती मला, खरंच काहीच कळत नाहीये, श्रेयस म्हणाला. इतक्यात हरिओम असा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला आणि शास्त्री गुरुजी आणि कृष्णा आत आले. गुरुजी,
तुम्ही आणि इथे? श्रेयसने आश्चर्याने विचारलं. हो, तुझ्या आईला तुझी काळजी वाटत होती म्हणून तुझ्या आईने आग्रह केला आणि म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. आता नीट सांग मला, काय झालंय नक्की? शास्त्री गुरुजींनी विचारलं. गुरुजी, मी इथे आज पहिल्यांदाच येतोय, पण इथली प्रत्येक गोष्ट मला आधी पाहिल्यासारखी वाटतीये. इथल्या प्रत्येकाची नावं मला माहीत आहेत. शिवाय ह्या वाड्याची सगळी माहिती कोणीही न सांगता मला माहीत आहे, श्रेयस म्हणाला. काही अजून अघटित दिसतंय का? शास्त्री गुरुजींनी विचारलं. नाही गुरुजी, श्रेयस म्हणाला. गुरुजी, एक गोष्ट आहे. रात्री हा बाहेर पडत होता आणि माझी प्रेयसी मालती माझी वाट बघत आहे, मला जायला हवं असं काहीतरी बडबडत होता, सायली म्हणाली. हरिओम. ह्या वाड्यात राहणारं कोणी आहे का आत्ता इथे? गुरुजींनी विचारलं. व्हय, मी हाय गुरुजी, विठोबा म्हणाला. श्रेयसने जे काही वाड्याबद्दल सांगितलं ते खरे? गुरुजींनी विठोबाला विचारलं. व्हय गुरुजी, समद खरं हाय, पण त्यांना हे कसं ठाव हे मला बी ठाव नाही, विठोबा म्हणाला. ह्या वाड्याचे मालक कोण आहेत? गुरुजींनी विचारलं. रुद्रसिंह, ते बी येणार आहेत आज, विठोबा म्हणाला. इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. तसे विठोबा धावत बाहेर गेला. बाहेर रुद्रसिंह आले होते. विठोबाने त्यांना मुजरा केला आणि गाडीतून उतरत रुद्रसिंह आत आले. तसा सगळ्यांनीच त्यांना नमस्कार केला. बाळू सकाळी निरोप घेऊन आला होता. म्हणाला, कोण शहरातले पाहुणे आलेत म्हणून विचार केला बघावं तरी जाऊन. इथं शहरातलीच काय, गावाकडची माणसं सुद्धा येत नाहीत, असं म्हणत रुद्रसिंह हसले. पण त्यांची नजर सायलीवर खेळली होती. हेच ते साहेब आहेत. ह्यांनाच असं वाटतंय की या वाड्याबद्दल त्यांना सगळं ठाव आहे, विठोबा श्रेयसकडे बोट दाखवत म्हणाला. काय नाव तुमचं? रुद्रसिंहने विचारलं. मी श्रेयस, श्रेयस म्हणाला. पण तुम्हाला कसं काय माहिती या वाड्याबद्दल सगळं? मी तर तुम्हाला आज पहिल्यांदाच बघतोय, रुद्रसिंह म्हणाले. तेच मला सुद्धा समजत नाहीये. मी पण आज पहिल्यांदाच भेटतोय तुम्हाला, श्रेयस म्हणाला. ह्या सगळ्याची उकल करायलाच मी आलोय. शास्त्री गुरुजी म्हणतात मला, गुरुजी म्हणाले. आहो, तुम्ही शिकलेली शहरातली माणसं आणि असल्या जादूटोण्यावर विश्वास ठेवता होय, रुद्रसिंह म्हणाला. हा जादूटोणा नाही, फक्त सत्य शोधायचा प्रयत्न करणार आहे मी, गुरुजी म्हणाले. करा करा, आमची हरकत नाही, पण तुम्ही आमचे पाहुणे आहात. 4 दिवस या वाड्याचा पाहुणचार तर घ्या. तुम्हाला काही कमी पडणार नाही ह्याची खबरदारी विठोबा आणि बाळू घेतील. भेटूया पुन्हा आपण लवकरच, असे म्हणत रुद्रसिंह तिथून निघून गेले आणि जाताना एका गूढ नजरेने विठोबाकडे बघितलं. आता मला सगळं नीट सांगा, काय काय झालंय ते, शास्त्री गुरुजी म्हणाले. ह्यावर सायलीने घडलेलं सर्व सविस्तर सांगितलं. शास्त्री गुरुजींनी क्षणभर डोळे बंद केले आणि आपल्या झोळीतून लिंबू काढून ते कापलं. ते कापताच क्षणी त्या लिंबाने आपला रंग बदलला. ह्याचा अर्थ त्या घरात अशुभ शक्तीचं अस्तित्व आहे हे गुरुजींनी ओळखलं. गुरुजींनी सगळी हवेली फिरून पाहिली, पण त्यांना तिथे कुठेच आत्म्याचा वावर दिसून आला नाही. फक्त त्याचं अस्तित्व कळून येत होतं. एवढीच हवेली आहे का? अजून एखादी खोली शिल्लक तर नाही ना? गुरुजींनी विचारलं. नाही जी, विठोबा म्हणाला. आहे, तळघर आहे शिल्लक आणि मागे बाग सुद्धा आहे, श्रेयस म्हणाला. तळघर? ते तर मला पण माहित नाही, विठोबा घाबरत म्हणाला. या, मी दाखवतो, असे म्हणत श्रेयस पुढे जाऊ लागला. थांबा, लय मोठा अनर्थ होईल तळघर उघडलं तर, विठोबा घाबरत म्हणाला. का? असं काय आहे तळघरात? गुरुजींनी विचारलं. ते 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 विठोबा बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. काय ते? गुरुजींनी विचारलं. एक आत्मा कैद केलाय तिथं, विठोबा म्हणाला. कोणाचा आत्मा? गुरुजींनी विचारलं. मी सगळं आधीपासूनच सांगतो, पण त्या तळघराचं दार उघडू नका, विठोबा घाबरत म्हणाला. सांग लवकर, शास्त्री गुरुजी म्हणाले. तसे विठोबा बोलू लागला. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही, साधारण 30 वर्षांपूर्वीची. त्यावेळी रुद्रसिंह साहेबांचे वय 50च्या आसपास होतं आणि त्यावेळी आत्तासारखं तंत्रज्ञान नव्हतं. हवेलीत जातं होतं
आणि तेलाचा घाणा होता. हवेलीत नोकरांचा खूप राबता होता. शेतावर हवेलीवर खूप नोकरचाकर होते. रुद्रसिंह यांच्या पत्नी रीमा यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं आणि आधीच बेलगाम असणारे रुद्रसिंह अजूनच बेलगाम झाले आणि हवेलीत रोज एक नवी स्त्री रात्री येऊ लागली. त्यावेळी ह्या हवेलीत माधव नावाचा एक नोकर होता. फार मेहनती आणि हुशार होता तो. हवेलीमधील जवळजवळ सगळी कामं तो करत होता. पण काम करता करता त्याच्याकडून एक चूक झाली. रुद्रसिंहांची मुलगी मालतीवर त्याचं प्रेम होतं, पण हे सांगायला तो घाबरत होता. पण त्याच्या हुशारी आणि प्रामाणिक स्वभावामुळे मालती सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाली होती. माधवच्या भोळ्या स्वभावामुळे मालती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली होती. पण रुद्रसिंहच्या भीतीने दोघांनाही काही करता येत नव्हतं. एके दिवशी मालती हवेलीच्या माडीवर फिरत होती. संध्याकाळच्या वेळी माडीवर फिरणं हे मालतीचं नेहमीच होतं. संध्याकाळच्या मंद वाऱ्यात फिरणं तिला खूप आवडायचं. त्या दिवशी सुद्धा ती अशीच वाऱ्यात फिरत होती आणि ती आकाशाकडे बघत खाली चालत होती आणि इतक्यात तिचा पाय तिथे फिरणाऱ्या एका सापावर पडला. तशी ती किंचाळली आणि धावू लागली. पण फणा काढलेला साप तिचा पाठलाग करू लागला. तशी घाबरून मालती किंचाळली आणि तिचा आवाज ऐकून माधव धावतच वर आला. धावत असलेली मालती अचानक खाली पडली. आता साप तिला दंश करणार इतक्यात माधवने सापाला उचललं आणि दूर फेकलं. पण असं करत असतानाच सापाचा दंश माधवच्या हाताला झाला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. तसं मालतीने सगळ्यांना वर बोलावलं आणि माधवला दवाखान्यात नेलं. तिथे माधववर उपचार झाले. संध्याकाळी आल्यावर रुद्रसिंहांना सगळी बातमी समजली. त्यांनी माधवची चौकशी केली आणि त्याचे आभार मानले. पण या प्रसंगानंतर माधव आणि मालती अधिकच जवळ आले. दोघेजण माडीवर किंवा हवेलीच्या मागच्या बागेत भेटू लागले. एकमेकांचा सहवास त्यांना हवासा वाटू लागला. त्या तरुण वयात त्यांनी लग्नाच्या अणाभाका सुद्धा घेतल्या. पण अशा गोष्टी किती दिवस लपून राहणार? ह्या सगळ्याची खबर एक दिवस रुद्रसिंहांना लागली आणि त्यांनी माधवला बेदम मारहाण करून जखमी केलं आणि गावातून काढून टाकलं आणि मालतीला तळघरात बंद करून ठेवलं. रुद्रसिंहच्या भीतीने माधवला कोणीही घरात आसरा सुद्धा दिला नाही. शेवटी हवेलीत भांडी घासणाऱ्या एका महिलेला त्याची दया आली आणि तिने गुपचूप त्याला आपल्या घरी आणलं. पण मालतीशिवाय त्याला करमत नव्हतं आणि मालतीला तळघरात डांबून ठेवल्याची बातमी त्याला समजली. तो वेडापिसा झाला आणि त्याने मालतीला पळवून न्यायचं ठरवलं आणि तसे त्याने वाड्यातला त्याचा जवळचा मित्र दिनकरला सांगितलं. त्या रात्री तो हवेलीच्या तळघराच्या खिडकीतून आत गेला आणि त्याने मालतीचे हातपाय सोडवले आणि खिडकीतूनच तिला घेऊन बाहेर पडला आणि बाहेर बघतो तर रुद्रसिंह त्यांच्या माणसांना घेऊन हजर होते. दिनकरने पैशासाठी ही बातमी रुद्रसिंहांच्या कानावर घातली होती. आता रुद्रसिंह रागाने बेभान झाले होते. त्यांनी आपली तलवार माधवच्या पोटात खुपसली. तसे माधव रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि गतप्राण झाला. रुद्रसिंहाच्या माणसांनी त्याला बागेतल्या गुलाबाच्या झाडाजवळ पुरलं, कारण त्याच झाडाचे गुलाब तो मालतीला कायम देत असायचा. मालतीला पुन्हा तळघरात ठेवण्यात आलं, पण आता तिला जेवण पाणी देणं बंद केलं होतं. त्यामुळे ती अशक्त होत गेली आणि काहीही न करताच तिचा सुद्धा जीव गेला. पण शेवटपर्यंत ती माधवच्या नावाचा जप करत होती. तिच्या मृत्यूपश्चात मालतीला तळघरातल्या एका भिंतीत पुरलं. पण नंतर लगेचच एक भयंकर गोष्ट घडली. मालतीला पुरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिनकरचा मृतदेह हवेलीत आढळला. त्याच्या अंगावर अमानवी शक्तीने त्याला मारल्याच्या खुणा होत्या. अंगातलं सगळं रक्त संपलं होतं आणि डोळे विस्फारले होते. सगळा प्रकार रुद्रसिंहांच्या लक्षात आला आणि त्यांनी लगेच काळी विद्या माहीत असलेल्या एका मांत्रिकाला बोलावलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. मग त्याने त्याच्या मंत्रविद्येने तळघरात असलेल्या मालतीच्या आत्म्याला कैद केलं आणि तळघरातील दरवाजाला एक बाहुली आणि कोहळा बांधला. दर अमावस्या आणि पौर्णिमेला तो कोहळा बदलला जातो, पण बाहुली मात्र तीच राहते. शिवाय काही मंतरलेल्या काळ्या धाग्यांनी तळघरातील कुलूप बंद केलं आणि कधीही तळघर उघडू नका असं सांगितलं.
तर गुलाबाच्या झाडाजवळ पुरलेलं माधवचं प्रेत उकरून बाहेर काढलं आणि त्याला अग्नी दिला. त्यामुळे माधवला मुक्ती मिळाली, पण मालती मात्र अजूनही तळघरात आहे. इतकं बोलून विठोबा शांत झाला. पण यात श्रेयसचा संबंध कुठे आला ते नाही समजलं मला. तिची हाक फक्त श्रेयसला का ऐकू येतेय? सायलीनं विचारलं. ह्या सगळ्यांची उत्तरं तुला शेवटी मिळतील, पण आधी मालतीला मुक्त करायला हवं, गुरुजी म्हणाले. गुरुजी, ही खबर जर रुद्रसिंहांना लागली तर तुमच्याबरोबर माझं पण काही खरं नाही. कारण त्या मांत्रिकानं सांगितलं आहे की तळघर उघडायचं नाही. मुळात ते तळघराचं दार सहजासहजी उघडलंच जाणार नाही, आणि जर उघडलं गेलं तर मात्र रुद्रसिंहांना कोणीही वाचवू शकणार नाही, विठोबा घाबरत म्हणाला. तळघराचं दार मी आणि कृष्णा मिळून उघडू शकतो, पण त्यासाठी कमीत कमी 1 तास लागेल, आणि त्या 1 तासात जर रुद्रसिंह इथे आले तर ते आपलं हे काम नक्कीच होऊ देणार नाहीत. त्यांना रोखणं आवश्यक आहे, शास्त्री गुरुजी म्हणाले. गुरुजी, तुम्ही तळघराकडे जावा. बाकी इथे जर ते आले तर त्या सगळ्यांना मी आणि श्रेयस इथेच अडवून ठेवतो, प्रणव म्हणाला. मी आणि सायली सुद्धा तुमच्या सोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा त्यांना रोखून धरू, प्रिया म्हणाली. माझ्या डोक्यावर सुद्धा पापाचं ओझं आहे. तुम्हाला मदत करून मला सुद्धा थोडं पुण्य मिळेल. मी तळघराच्या दरवाजाजवळ थांबतो, कोणालाही आत सोडत नाही, विठोबा म्हणाला. शास्त्री गुरुजी आणि कृष्णाला घेऊन विठोबा तळघराच्या दिशेनं गेला. कसे कोण जाणे, पण ही बातमी रुद्रसिंहांना समजली. ते आपल्या माणसांसोबत लगेच हवेलीवर आले, पण श्रेयस, प्रणव, प्रिया आणि सायली ह्यांनी त्यांची वाट अडवली. तळघराच्या दारात शास्त्री गुरुजींनी होम मांडला. कृष्णा त्यांना मदत करत होता, तर विठोबा कोणी येत तर नाही ना याकडे लक्ष ठेवून होता. शास्त्री गुरुजींनी आपला मंत्रजप सुरू केला, तर कृष्णा होम मध्ये समिधा टाकत होता. जसजसे मंत्र पूर्ण होत होते तसतसा कुलपाला बांधलेला एक एक दोरा तुटून खाली पडत होता, आणि यातून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. वर असलेल्या रुद्रसिंह आणि त्यांच्या माणसांना तळघरापर्यंत पोचता येत नव्हतं. श्रेयस आणि प्रणवने त्यांना वर अडवलं होतं. श्रेयस आणि प्रणव जखमी झाले होते, पण काही वेळातच शास्त्री गुरुजींचा होम पूर्ण झाला आणि तळघराचं दार उघडलं गेलं. एक कुबट असा वास नाकात शिरला आणि एक काळी आकृती वेगानं वर गेली. त्या आकृतीला बघून सगळेच क्षणभर दचकले. मालती, तू तू जिवंत कशी असू शकतेस? तू तर मेली आहेस, रुद्रसिंह म्हणाले. हो, पण मला मुक्ती कुठं मिळालीये? मला अग्नी कुठं दिलाय? मालती म्हणाली. मला माफ कर, चूक झाली माझी. पण तू जर त्या नोकर माधव सोबत लग्न केलं असतंस तर माझी काय इज्जत राहिली असती, आणि माझा सुद्धा तुझ्यावर खूप जीव होता, म्हणून तर तुला मी आपल्याच वाड्यात ठेवलं होतं. पण तुझ्या प्रेमामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं, रुद्रसिंह म्हणाले. जर इतकाच माझ्यावर जीव होता तर तुमच्या प्रतिष्ठेपेक्षा का नाही मला जास्त महत्व दिलं तुम्ही? आणि ज्याला नोकर म्हणून कमी लेखता आहात त्याच माधवने माझा जीव वाचवला होता, हे का विसरलात तुम्ही? मालती म्हणाली. माफ कर मला, मी माझ्या खोट्या अहंकारामुळे अंधळा झालो होतो. तुमचं प्रेम नाही समजून घेता आलं मला, रुद्रसिंह म्हणाले. मी एक वेळ माझ्या खुनासाठी तुम्हाला माफ केलं असतं, पण माधवच्या खुनासाठी नाही माफ करू शकत मी. आणि मेल्यानंतर सुद्धा आमची ताटातूट केलीत तुम्ही. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला माफी कधीच मिळणार नाही, असं म्हणत मालतीने रुद्रसिंहांचा गळा पकडला. पण गळ्यातल्या रुद्राक्षामुळे तिला काहीही करता आलं नाही. तसे रुद्रसिंह हसला. तुला काय मी इतका मूर्ख वाटलो का? तुझा बाप आहे मी. तू बाहेर येणार हे गृहीत धरलं होतं मी, म्हणूनच हे रुद्राक्ष मी घातलं आहे, रुद्रसिंह म्हणाला. ह्यावर हताश होऊन मालती खाली बसली. इतक्यात शास्त्री गुरुजी वर आले. श्रेयस, प्रणव, रुद्रसिंहांच्या गळ्यातून रुद्राक्ष काढून टाका, शास्त्री गुरुजी म्हणाले. तसे दोघेही रुद्रसिंहांच्या दिशेनं धावले. मध्ये येणाऱ्या त्याच्या माणसांना मालतीने पाला पाचोळ्यासारखं दूर फेकून दिलं, आणि अखेर श्रेयसने रुद्रसिंहाच्या गळ्यातून रुद्राक्ष काढलं. तसं मालती हसू लागली आणि तिने आपले हात लांब करत रुद्रसिंहांचा गळा दाबला. तसे ते तडफडू लागले. त्यांना आता श्रेयसच्या जागी माधव दिसू लागला आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
देवच्या काठीला आवाज नसतो हेच खरं, इतकं बोलून त्यांनी प्राण सोडले. सायली घाबरून श्रेयसला बिलगली. तसा मालतीने आपला मोर्चा सायलीकडे वळवला आणि सायलीचा गळा पकडला. तसे सगळेच घाबरले. मालती, सोड तिला. आता हा तुझा माधव नाही, तिचा पती श्रेयस आहे. माधवला मुक्ती मिळाली आहे, त्यामुळे आता हा श्रेयस सायलीचा पती आहे आणि आपल्या पतीसोबत जवळीक करण्यात काय चूक आहे? त्यांनीही घरातल्या मंडळींच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे. मग तूच सांग, ह्यात हिचं काय चुकलं? शास्त्री गुरुजी म्हणाले. तसे मालतीने सायलीला सोडलं आणि श्रेयसने आपल्याला अग्नी देऊन आपलं रक्षा विसर्जन श्रेयसने करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शास्त्री गुरुजींनी होकार दिला. सर्व मालतीच्या म्हणण्यानुसार पार पडलं आणि सगळं झाल्यावर समाधानाने सगळे शांत बसले. गुरुजी, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही. हे सगळं फक्त श्रेयसला का दिसत होतं किंवा जाणवत होतं? सायलीने विचारलं. कारण माधवने श्रेयसच्या रूपाने पुनर्जन्म घेतला होता. कारण त्याला मालतीला मुक्त करायचं होतं. मालती मुक्त झाल्यामुळे आता माधव सुद्धा मुक्त झाला. आता फक्त तुझा श्रेयस उरला आहे, शास्त्री गुरुजी म्हणाले. शास्त्री गुरुजींच्या या बोलण्यावर सायलीने श्रेयसच्या खांद्यावर मान टेकली आणि दुसऱ्याच दिवशी सगळे विठोबाचा निरोप घेऊन आपल्या घरी निघून गेले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.